दिसत नाही? ब्लाइंड. धक्काच तर लागला. अनिका एवढी का चिडचिड करते? चिडचिड का करते म्हणजे? मूर्ख. ती गावछापची टीम तिथे सेमी फायनल पर्यंत पोहोचली. मला त्रास होतोय. करा ना प्रॅक्टिस. तुझ्या खेळावर फोकस कर. तुला जिंकायचंय एवढंच फक्त ध्यानात ठेव. बाकी सगळं तुझी आई आणि मी आहोतच की करायला. आणि त्या कमळीच्या आईचं काय करायचं हे मी बघून घेईन. कळलं ना? कमळे, काय ग? अचानक एवढी भूमिका झालीस? काय झालं? आयाना आबांची आठवण येते ग. गावाकडे असतो तर ते बी असते की नाही सांग. आईने तर भाकर तुकडा वळून दुष्ट काढले असते आणि आबाने तर मस्त खारी खोबरं खाऊ घातलं असतं. आणि तुला म्हणलं असतं पैलवान आता फायनलला सुट्टीच द्यायची नाही. वय ग, आपल्या बंडने तर बोंबलून गावच गोळा केला असता आपली मॅच बघायला. निंगे सेमी फायनल गाठले सांगा असं वाटतंय का त्यासनी? अगं केवढा आनंद होईल त्यासनी. होय ग. अगं हे चला ना, अनिकाची टीम मॅच हरायला आली आहे. तुम्हाला बघायचं नाहीये का? चला लवकर. अगं काय सांगतेस? हो हायला, हे बघायला तर लय मजा येणार की. आपल्या मॅचला प्रेक्षकात बसून आपल्याला चिडवते ना. व असंच पाहिजे माकडीला, हरलीच पाहिजे. चल जाऊया. निंगे काय बोलायलीस? ती बी आपल्याच कॉलेजची टीम आहे ना. मग ती हारायला लागले तुला आनंद काय होतोय? बाई कमळे, तू लय महान आहेस. खरं मी नाही, मला तर ही मॅच बघायलाच लागते. घरी पण नंतर लावूया. चल जाऊया. चल चल. साहेब सर, पोरीनो चला अनिकाची मॅच बघायला. चल चला 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 चला. ती पण आपलीच टीम आहे बरं का. हा व्यवस्थित. बघितलंस, दुश्मनाला बी मदत करायला मागं पुढे बघत नाही कमळे. मी म्हणतोय ते खरंच आहे. हे इंजन वेगळंच आहे. शट अप. शट अप. काय अनिका 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 गेम मध्ये लक्ष नाही देत आहेत? काय चाललंय? कसं खेळत? आणि तू मान खाली घालून का बसलीये? खेळताना तर लक्ष नव्हतं. कुठे होतं लक्ष? आणि तू ग अनिका, तू गप्प बस. तुला मी माझ्या मागे नुसतं चालायला ठेवलंय तुम्हा दोघींना. अनिका तू गप्प बसशील का? माहितीये तू जिंकते. तुला एक सांगू, जिंकली म्हणून काय मोठा तीर नाही मारलायस तू. ए चिवचिवाट, तुला काय तुझ्यासारखी वाटली काय मी? ते सोड, मी काय सांगायला ते ऐक. काय ऐकू? कोण आहेस तू? गावछाप आहेस तू. तुझं काय ऐकू मी? हा नाही ऐकायचं मला तुझं. आणि मला माहिती आहे आम्ही हारतोय म्हणून तुला मज्जा येतेय. तू चिडवायला आली आहेस. कोण म्हणलं तुम्ही हारताय? तुम्हीच ही मॅच जिंकणार. बरोबर बोलायला, तुम्हीच ही मॅच जिंकणार. फक्त तुम्हाला डोसकं शांत ठेवून खेळायला लागणार. ए तू शांतपणा नको शिकव मला, कळलं तुला? अनिका, समोरच्या टीमचे पॉइंट जास्त होत चाललेत म्हणून तू चिडचिड करायला लागलीस. त्यात आम्ही तुझी मॅच बघायला आलो म्हणून डिस्टर्ब झालीस. झालं? तू प्लीज जा इथून. गेट लॉस्ट. मला तुझ्या लेक्चरची गरज नाहीये, कळलं? तू काय डोसकर पडलेस का ग? अगं लेक्चर देत नाही, तुला भानावर आणायलोय. मला बी वाटतंय तुम्ही ही मॅच जिंकावी, कारण आपल्याच कॉलेजची टीम पुढे जाणार आहे. जरा शांत राहशील? ऐक, समोरच्या टीमचा डिफेन्स लय स्ट्रॉंग आहे, पण त्यांचा अटॅक लय फुसका आहे, म्हणजेच वीक आहे. त्यामुळे त्याच गोष्टीचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे. अगं डिफेन्स करून तुम्ही पॉइंट मिळवू शकता, पण अटॅक करून पॉइंट जिंकायचे असतील तर पिंकीला पाठवायचं. ती चांगलं करते, त्यामुळे प्रत्येक डावाला तिलाच रेडला पाठवायचं. कळतंय? गावछाप, मी आहे या टीमची कॅप्टन. मी इथे उभी आहे, मी डिसिजन घेऊ शकते. तुला ना मध्ये मध्ये यायची गरज नाहीये, आणि तू नको ना मध्ये मध्ये येऊ. तू तुझी टीम बघ ना. गेट लॉस्ट हो.
गेट लॉस्ट. ऑल द बेस्ट. जा आता. तुमच्यामुळे कम. झालं, आलीच नव्हती तिची बोलणी खाऊन. काय हे काय बोलतेस तू? आमच्या समोर तुमच्या कॉलेजची टीम आहे म्हणून तू काय आम्हाला घाबरावायला आली आहेस काय? मला घाबरवायला नाही, जिंकवायला आले मी. काय बोलतेस? वे ट्रस्ट मी. तू समोरची टीम मधली कमळी आहे ना, ती एकदम शातीर प्लेअर आहे. तिच्या समोर तुम्ही टिकूच शकणार नाही, ती तुम्हाला जिंकूच देणार नाही. मी बोलते ना, तसं केलं ना तर जिंकू शकाल. आणि एक्झॅक्टली तसंच केलं तर मी तुम्हाला गिफ्ट पण देईन. गिफ्ट? कसलं गिफ्ट? मला दोघींना माझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन हवी होती ना. हो पाय. हां, मग मी सांगते तसं केलं तर मग मी तुम्हाला माझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन देईन. खरंच? खरं बोलते, बट मी जसं बोलेल ना तसंच करायचं. आणि ज्या पद्धतीने सांगेल तेच फॉलो करायचं, ठीक आहे? त्यांचं काय काम हे कशासाठी? आता जेव्हा पण पॉसिबल होईल, जेव्हा पण ती गावच्या तुमच्या इथे येईल, तिला या पिन्स टोचायच्या. कळलं? आणि कोणी बघितलं तर?